राज्यातील गृह विभागाने पोलीस दलात आज दिनांक 31 जानेवारी रोजी 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक ग्रामीण मधील गुन्हेगारीला चांगलाच आळा बसला होता. अवैध धंदे करणारे मुख्यतः त्यांच्या रडारवर होते. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा त्यांनी उगारला होता. चोरी छुप्या रीतीने सुरू असलेल्या अवैध गुटखा मद्य साठ्यांसह जुगार अड्डे चालवणाऱ्यांना तात्काळ बंद करण्याचा पवित्रा त्यांनी देखील घेतला होता. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांनाही कारवाई करण्याचे आदेश बजावले होते. तसेच गाव परिसरातील अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्य करता स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल, त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात माहिती देण्याचे आव्हानच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले.